नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया जी आहे तर ती पार पडणार आहे। मधल्या काळामध्ये जर आपण बघितलं तर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या, राजकारण जे आहे तर ते रंगलं। मात्र आज खरं तर मतदार राजा जो आहे तर तो आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावणार आहे। आपल्यासोबत TDFचे उमेदवार आहेत भाऊसाहेब कचरे सर कसं एकंदरीत या निवडणुकीकडे बघता? आता आपण औक्षण करून आपण मतदानाचा हक्क देखील बजावणार आहात, किती विश्वास वाटतो आपल्या विजयाचा? याच्यामध्ये यश तर निश्चितच मिळणार आहे। ही निवडणूक शिक्षकांनीच हातात घेतलेली आहे। शिक्षकांच्या मतदारसंघामध्ये या राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जो धुडगूस घातलेला आहे, हे मतदार सुद्धा नाहीयेत आणि घटनेने हा विशेष अधिकार आमचा प्रतिनिधी निवडण्याचा हा शिक्षकांनाच दिलेला आहे। शिक्षक याच्यामध्ये निर्भीड होऊन मतदान करतील, कोणाच्या दबावाला बळी पडणार नाहीत। कारण कुठल्या भागात कोणाला किती मतदान झाले हे प्रेफरन्शियल वोट आहे हे काही समजत नाहीये। हे आमच्या सर्व शिक्षकांना माहिती झालेलं आहे। जे नवीन आहेत, ज्यांना माहिती नव्हतं, त्यांनाही विभागीय आयुक्तांनी सर्क्युलर काढलंय, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कुठल्याही गैरप्रकाराला या निवडणुकीमध्ये वाव मिळणार नाही। म्हणजे जे विभागीय आयुक्त आहेत ते अतिशय स्ट्रिक्टली याच्यामध्ये सगळं काही पाहत आहेत आणि ही निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी। त्यामुळे शिक्षक हा मतदारसंघ शिक्षकांचा आहे, शिक्षकांसाठी आहे, शिक्षक चळवळ वाचवण्यासाठी आहे, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे। हे त्यांच्या शिक्षकांनी मनोमन लक्षात आल्यामुळे ठरवलेलं आहे। अरे आपली हे कसं काय, ही घुसखोरी त्यांना थांबवायची आहे। मधल्या काळात जर आपण बघितलं तर साड्या किंवा नथ वाटण्याचे प्रकार समोर आले किंवा तसे आरोप देखील झाले काही, पण कित्येक शिक्षकांनी ते नाकारले, कित्येक शाळांनी त्यांना परत पाठवलं। हे आता मीडियावरती आलं नाही, कोणीतरी एखाद्याने स्वीकारलंय। आणि जे पैसे वगैरे वाटले हे शिक्षकांना एक प्रकारचा संताप आलाय की आम्हाला कोणीतरी खरेदी करू शकतोय। हा जो अहम या मंडळींना झालेला आहे ना, त्याची प्रचंड चीड आहे याच्यामध्ये। तुम्हाला बघा, हे इलेक्शन पहिल्याच फेरीमध्ये जिंकलेलं असेल हे तुमच्या लक्षात येईल। विश्वास वाटतोय म्हणजे एकंदरीत 100% डेफिनेटली, याच्यामध्ये कुठलीच शंकाच नाहीये। तर एकंदरीतच या ठिकाणी TDFचे उमेदवार जे आहेत भाऊसाहेब कचरे यांनी आपल्या विजयाचा विश्वास हा व्यक्त केलेला आहे आणि मतदार राजा जो आहे तर तो कुठल्याही भूलथापांना किंवा आमिषाला बळी पडणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भुंगळ, ABP माझा, अहमदनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।